मराठवाड्याची जीवनदाहिनी म्हणजेच जायकवाडी नाथसागर अथांग नाथसागर या ठिकाणी भरतोय आणि महत्वाचं म्हणजे 95% पाणी साठा या नाथसागरामध्ये आहे. मराठवाड्याला तारण्याचं काम किंवा मराठवाड्याची तहान भागवण्याचं काम हे जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर करतं आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर 95% पाणी साठा जो आहे तो जायकवाडी धरणामध्ये शिल्लक आहे. आवक जी आहे ती चालू आहे, त्यामुळं जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरू शकतं आणि त्यासोबतच जे दरवाजे आहेत ते खुले केले जाऊ शकतात आणि विसर्ग जो आहे तो केला जाईल. मराठवाड्यातील उद्योग क्षेत्र आहे, त्यासोबतच पिकं आहेत. म्हणजे सर्वांसाठी सर्वांना एक जीवन देण्याचं काम, सर्वांना तारण्याचं काम जायकवाडी नाथसागर हे करतं. अथांग नाथसागर आहे. आपण जर माझ्या मागे पाहताय, तर पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर जिथं नजर जाईल तिथपर्यंत हे नाथसागर आपल्याला पाहायला मिळतंय आणि या नाथसागरातूनच मराठवाड्याची तहान भागवण्याचं काम केलं जातं. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर काही जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचं प्रमाण पाहिलं गेलं, पावसाचं प्रमाण जर पाहिलं गेलं तर पाणी अतिशय कमी आहे, पाऊस अतिशय कमी आहे. त्यामुळे बऱ्याचशा जलसाठ्यांमध्ये पाणी पातळी जर पाहिली गेली तर ही अतिशय कमी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणचं हे नाथसागर जे आहे ते आता 95% आहे. ते म्हणजेच या वर्षीचं जे काही पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो मिटतोय. मात्र पाऊस कमी असल्या कारणानं काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाण्याची तीव्रता, पाण्याचं संकट जे आहे ते कायम आहे. याच नाथसागरातून एक मोठा रोजगार देखील निर्माण होतो. याच नाथसागरापासून सर्वांची तहान भागते, पिकांना जीवनदान मिळतं, उद्योग क्षेत्र चालतं. म्हणजेच मराठवाड्यासाठी हे तारणारं नाथसागर आहे आणि अशामध्येच पाऊस कमी जरी असला तर दुसरीकडे नाथसागर 95% गेलेला आहे. आवक सुरू राहिली तर नाथसागर पुन्हा एकदा भरेल, त्याचा विसर्ग केला जाईल आणि आता एक महत्त्वाचा विचार केला गेला तर फक्त आता पावसाची अपेक्षा आहे. पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा मराठवाड्याला एक चांगली संजीवनी देखील प्राप्त होईल. सचिन बडे, लोकशाही मराठी, पैठण.